1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि त्याबरोबरच पाकिस्तान हा एक नवीन मुस्लिमांचा देशही तयार झाला। याच पाकिस्तानच्या निर्मितीचे जनक मोहम्मद अली जिना हे कधी काळी मुंबईत राहत होते। मुंबई शहराबद्दल त्यांच्या मनात अतूट प्रेम होतं। 1936 ला त्यांनी मुंबईच्या मलबार हिलमध्ये 2 एकर क्षेत्रात साऊथ कोर्ट नावाने 39,000 चौरस स्क्वेअर फुटाचा भव्य असा बंगलाही बांधला होता आणि तो आजही जिना हाऊस म्हणून ओळखला जातो। तो अजूनही तसाच असून त्याची देखरेख भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेकडून केली जाते। आता त्याच्या नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आलाय। पण भारताकडून जिनाच्या बंगल्यावर खर्च का केला जातोय? ज्या जिनाने भारतापासून पाकिस्तान वेगळा केला आणि 2 देशात कडवट निर्माण केली, त्याच्या बंगल्याची दुरुस्ती कशासाठी केली जाते? 1 मार्च 1949 च्या आधीची अशी मालमत्ता जे लोक भारत सोडून पाकिस्तानमध्ये गेले आहेत त्यांची। 1949 ला ही मालमत्ता तत्कालीन मुंबई सरकारने जप्त केली होती। पुढे ती सांस्कृतिक वारसा म्हणून ICCR कडे सुपूर्द केली गेली। आता ती परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात येणार असून मंत्रालयाकडून तिचा वापर डिप्लोमॅटिक इन्क्लेव्ह म्हणून केला जाणार आहे आणि त्यासाठीच मंत्रालयाकडून जिना हाऊसचं दुरुस्तीचं आणि पुनर्बांधणीचं काम केलं जाणार आहे।